पण ह्यावेळी तुम्ही खास करून असं म्हणताय की जरी ते साऊथ इंडियन लोक असली तरी सुद्धा ती शिवसेनेकडे झुकतायत किंवा झुकू शकतात. बरोबर. असं एक नवीन थिअरी या निमित्तानं तुम्ही समोर येत आहे. कारण मला असं वाटतं की शिवसेना ही आता बदललेली आहे, थोडी प्रगल्भ झालेली आहे आणि कुठेतरी प्रॉमिसिंग वाटतं. असं वाटतंय का की इतरही जातीचे म्हणजे केवळ मराठी भाषिक नाही किंवा उत्तर भाषिक नाही, कारण मला असं वाटतं उत्तर भारतामध्ये महाराष्ट्र सोडून सुद्धा आपण निवडणुका लढलेल्या आहेत. त्यामुळे केवळ उत्तर भारत नाही पण दक्षिण भारतामध्ये सुद्धा इतर राज्यातील. आता याचं उदाहरण म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांनी जेव्हा CM होते त्यावेळी मुंबई रिलेटेड जेवढे विषय झाले त्यामुळे त्यांना माहिती आहे की डेव्हलपमेंट ही महायुतीच करू शकते, कारण केंद्रात महायुतीची सत्ता आहे, राज्यात महायुतीची सत्ता आहे. जर मुंबई महानगरपालिकेत पण महायुतीची सत्ता आली तर डेव्हलपमेंट होऊ शकते. याचं उदाहरण मी सांगतो. आता जेवढे निवडून आलेले मुंबईतले आमदार असतील आणि खासदार उबाटाचे असतील ते लोकांना हे सांगतात की आमची सत्ता नाही केंद्रात, आम्ही काही करू शकत नाही. धारावीत पण कित्येक वेळा असंच उदाहरण आलं पूर्ण. त्यामुळे लोकांना आता कळून चुकलं की यांना मतदान करून काय फायदा नाही, भावनिक आव्हानाच्यावर बळी नाही ठरायचं. डेव्हलपमेंट जर करायची असेल तर ही महायुतीच करू शकते. म्हणून हे सर्व राज्यातली लोक आता महायुतीच्या पाठीशी आहेत.